लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की विक्रम मानिनीची पर्स घेऊन आलेला असतो आणि तो मानिनीला म्हणत असतो की चल ना मानिनी, आपल्याला किटी पार्टीला जायचे. आज बघ भिशी मलाच लागणार आहे, आपण किटी पार्टीला जायचे. पण मानिनीचा काही मूड नसतो. विक्रम म्हणतो, अगं इतर वेळी सारखी हसत असतेस तू, आज काय झाले? तेव्हा मानिनी म्हणते, अहो आपली मुलं डिवोर्स तर घेणार नाहीत ना, मला खूप टेन्शन आलं आहे. तेव्हा विक्रम हसायला लागतो. त्याला हसलेलं पाहून मानिनी म्हणते, अहो तुम्हाला हसायला काय झाले? मी एवढी सिरियस होऊन तुम्हाला एखादी गोष्ट सांगते आणि तुम्ही हसताय काय? तेव्हा विक्रम म्हणतो, अगं हसण्यासारखंच तर बोलतेस ना तू. जेव्हा आपल्या मुलांची लग्न झाली तेव्हाची परिस्थिती खूप वेगळी होती आणि आताची परिस्थिती खूप वेगळी आहे. आता आपली मुलं सगळी व्यवस्थित आहेत, त्यांच्या आयुष्यात सगळं व्यवस्थित चाललं आहे. तेव्हा मानिनी म्हणते, बघितलंत ना तुम्ही त्या दिवशी पूजेदिवशी पार्थ कसा वागला ते. तेव्हा विक्रम मानिनीला समजावून सांगतो, अगं तसं नाही, जरी पार्थ तसा वागला जरी असेल तरी त्याने पूजा पूर्ण केलीस ना, तेव्हा तू अजिबात काळजी करू नकोस आणि चल आपण बाहेर जाऊ, आपण संध्याकाळी आता डिनर डेटला जायचं आहे. तेव्हा मानिनी म्हणते, अहो डिनर डेटला असं काय झालं, काय आपली ॲनिव्हर्सरी आहे का? तेव्हा विक्रम म्हणतो की मला माझ्या बायकोला खुश करायचं आहे, ॲनिव्हर्सरी तर आहे आपली पुढच्या आठवड्यात, पण आज आपण डिनर डेटला जातो आहे. तोपर्यंत तिथं नंदिनी येते. मग विक्रम म्हणतो, मानिनी चल ना आपण जाऊया. तेव्हा मानिनी म्हणते, अहो घरात फक्त मी पिठलं भाकरी केली, बाकीचं जेवण काहीच झालेलं नाही आहे. तेव्हा विक्रम नंदिनीला म्हणत असतो की नंदिनी तू आहेस ना गं, सर्वांचं जेवण करशील ना तू? मी हेच नंदिनीला सांगत होतो की नंदिनी आणि काव्य असताना तुला टेन्शन घ्यायची काय गरज आहे? तू नाहीस म्हणून कोण उपाशी नाही राहणार घरात. तेव्हा नंदिनी म्हणते, हो बाबा तुम्ही जा, काही काळजी करू नका, असं तर आम्ही चौघेच आहोत ना जेवायला घरी. तेव्हा विक्रम म्हणतो, अरे चौघे असं का? तेव्हा नंदिनी म्हणते की विक्रम काका आणि त्यांची फॅमिली बाहेर गेली, तर आता आम्ही चौघंच आहोत घरी. पण मला असं वाटतं की तुमचा काहीतरी वेगळाच विषय चालला होता. तर तेव्हा बाबा म्हणतात, काही नाही गं नंदिनी, मी थोडंसं मानिनीला खुश करत होतो, माझ्या बायकोला थोडंसं खुश करण्याचा प्रयत्न करत होतो. तेव्हा नंदिनी म्हणते, हो का? विक्रम म्हणतो, खूप जगलो आजपर्यंत मुलांसाठी, घरच्यांसाठी, सर्वांसाठी, पण आता रंग उधळतो ना तसं प्रेम उधळायचं सर्वांवरती, खास करून आपल्या बायकोवरती. तेव्हा नंदिनी थोडीशी शांत होते. तेव्हा मानिनी म्हणते, अहो विक्रम म्हणतो, नंदिनी काय झालं तुला, अशी शांत का झालीस? तेव्हा मानिनी म्हणते, अहो तुम्ही तुमच्या बोलण्याने तिला ऑकवर्ड करून ठेवले आणि तुम्हीच विचारता का तिला अशी शांत का झालीस म्हणून? तेव्हा विक्रम तिला म्हणतो, अगं अशी शांत नको होऊस, तूही अशी कधीतरी जात जा जीवासोबत बाहेर कॉफी डेटला, कॉफीला जाऊन असे कॉफी मस्त भुरके घेत गप्पा मारा, बघा तुमच्या आयुष्यात ही प्रेम कसं बहरतंय ते. असं म्हणून मानिनी आणि विक्रम बाहेर जायला निघतात. आणि नंदिनी विचार करत असते की आपण डिवोर्स घेतो ही जर बातमी आईबाबांना कळली तर त्यांना काय वाटेल. त्यांचं एवढं हसतं खेळतं घर आहे आणि आमची जर डिवोर्सची बातमी त्यांना कळाली तर त्यांच्या आयुष्यातला आनंद हिरावून जाईल. इकडे काव्य आणि पार्थ या दोघांची भांडणं चाललेली असतात. काव्य अभ्यास करत बसलेली असते आणि पार्थ त्याचं काम करत असतो. काव्य म्हणते, पार्थ चला ना जेवायला, भूक लागली खूप. तेव्हा पार्थ तिला म्हणतो, मला नाही भूक, तुमचं तुम्ही जाऊन जेवा. तेव्हा ती म्हणते, अहो काय झालं, का भूक नाही आहे? तर तो म्हणतो, नाही भूक, काय सांगू मी तुम्हाला, नाही भूक तर नाही भूक ना. तर काव्या म्हणते, तुम्ही माझ्यासोबत जेवलात तर तुमचं पोट काय रुसणार आहे का तुमच्यावर? तेव्हा तो म्हणतो, माझं पोट माझ्यावरती रुसायला, माझं पोट म्हणजे काय काव्य आहे का? त्याशिवाय काही जमतच नाही का? मी व्यवस्थित सांगते ना तुम्हाला की चला जेवायला म्हणून, तर तुम्ही हे काय नाटकं लावली आहेत? तेव्हा पार्थ म्हणतो, जा तुम्ही जेवायला, मला नाही भूक, मला नाही यायचं. इकडे विक्रम आणि मानिनी जायला निघतात आणि नंदिनी थोडासा विचारच करत असते. तोपर्यंत तिथे काव्य येते. काव्य ही विचार करत असते की इतकं छान घर आहे, या घरातली सगळी इतकी खुश आहेत आणि आपल्यामुळं जर सगळ्यांना त्रास झाला, मी आणि पार्थ आम्ही जे काही करून आले ही जर गोष्ट घरात समजली तर घरच्यांना काय वाटेल, हा विचार करत ती बसलेली असते. तोपर्यंत तिला असं वाटतं की आपण ही गोष्ट नंदिनीताईलाही सांगितलेली नाही आहे, तर आपण जर ही नंदिनीताईला सांगितली तर नंदिनीताई आपल्याला समजून घेईल का? म्हणून ती नंदिनीताईजवळ जाते आणि नंदिनीला म्हणते, नंदिनीताई मला तुला काहीतरी सांगायचं आहे. तर ती म्हणती, बोल ना, काय बोलायचं आहे तुला? तेव्हा ती सांगायला जातेच तोपर्यंत तिथं पार्थ येतो. तेव्हा नंदिनी बोलते, अरे पार्थ आलात तुम्ही? तेव्हा मी आत्ता काव्याला पाठवणारच होते तुम्हाला बोलवायला. तेव्हा पार्थ म्हणतो, यांना कशाला? आणि काव्या रागात पार्थकडे बघते. तेव्हा नंदिनी विचारते, अरे तुमच्या दोघांचं काय भांडण झालं आहे का? तेव्हा दोघेही एकदमच म्हणतात की नाही, आमचं काहीही भांडण झालेलं नाही आहे.
तोपर्यंत तिथं जीवा येतो आणि जीवा म्हणतो, अरे दादा, काय बनवलं आज जेवायला? तेव्हा नंदिनी रागातच म्हणते की ज्यांना जेवायचं आहे ना त्यांनी कढईत जाऊन बघायचं काय बनवलं आहे ते. तेव्हा पार्थी त्या दोघांना विचारतो की काय आता तुमच्या दोघांचं भांडण झालं आहे का? तेव्हा त्या दोघांना त्यांच्या रूममध्ये झालेली त्यांची भांडणं आठवतात. पण दोघेही एकमेकांकडे बघतात आणि म्हणतात, नाही, आमचं काही भांडण नाही झालेलं. तेव्हा काव्या विचारते, ताई आज काय केलं आहे जेवायला? तेव्हा नंदिनी सांगते की पिठले भाकरी केली. तर ही दोघं एकदमच ओरडतात, काय पिठले भाकरी? जीवा म्हणतो, मला अजिबात नाही आवडत पिठले भाकरी. पार्थी म्हणतो, मला तर अजिबात इंटरेस्ट नाही आहे पिठलं भाकरी खाण्यात. तेव्हा नंदिनी म्हणते की आपल्या घरात ना खूप नखरे झालेत काही लोकांचे, तर ज्यांना खायचं आहे ते खातील, नाहीतर बाहेरून ऑर्डर करतील. तेव्हा ही दोघंही म्हणतात, नाही नाही, आम्ही आता बाहेरूनच ऑर्डर करू, बघाच आम्ही काय ऑर्डर करतो ते. तेव्हा जीवन पार्थला म्हणतो की दादा चल बटर चिकन ऑर्डर कर. या दोघींनाही माहीत असतं की विकेंड आहे, त्यामुळे यांची ऑर्डर काही लवकर येणार नाही. त्यामुळे त्या दोघी या दोघांची मजा बघत असतात. ऑर्डर यायला वेळ असतो. पार्थ म्हणतो, नाही जीवा, लवकर ऑर्डर नाही येऊ शकत कारण विकेंड आहे ना. तेव्हा जीवा म्हणतो, आता काय करायचं? तोपर्यंत या दोघी येतात आणि पिठलं भाकरी घेऊन येतात खायला. तेव्हा काव्या नंदिनीला म्हणते, ताई यांच्या तोंडाकडे बघून असं वाटत नाही की यांची ऑर्डर झाली असेल आणि यांना लवकर जेवण मिळेल म्हणून. तेव्हा नंदिनी म्हणते, आपल्यासमोर एवढी चांगली पिठलं भाकरी असताना आपल्याला यांची तोंड कशासाठी बघायची? ज्यांना खायचं आहे ते खातील, नाहीतर हाताने बनवून खातील. तेव्हा जेव्हा म्हणतो, तुम्ही काय आम्हाला चॅलेंज देता का? बघा आता आम्ही कसं हाताने मस्त जेवण बनवून खातो आहे की नाही ते. आणि जर नाही बनवलं ना तर 8 दिवस नॉनव्हेज नाही खाणार. आणि दोघंही किचनमध्ये जातात. तेव्हा पार्थ म्हणतो, अरे जीवा, तू काय बोललास, तुला समजते का? 8 दिवस नॉनव्हेज नाही खायचं? तेव्हा जीवा म्हणतो, अरे भाई, आता बोललो आहे तर करूया ना. मग काय करायचं, हे दोघांचं चाललेलं असतं. तेव्हा जीवा म्हणतो की बाई मटण बनवूया का मस्त? तेव्हा पार्थ म्हणतो, अरे आठवतं आहे ना, तुझ्या बड्डेच्या वेळेला 3 तास गेले होते मटण बनवायला. मग दोघेही विचार करतात आणि सँडविच बनवायचं ठरवतात. दोघेही एक काकडी काटतं, एक टोमॅटो काटतं, दोघांची तयारी मस्त चालू असते. आणि तोपर्यंत तिथे पाणी घ्यायसाठी नंदिनी येते आणि नंदिनी म्हणते, काय चाललं यांचं बघते. तेव्हा पार्थ तिला म्हणतो की ब्रेड कुठं ठेवला आहे? जीवा बोलतो, अरे तिला काही विचारू नकोस, नाही तर उगाचच क्रेडिट्स घेऊन जायची सगळं. तेव्हा नंदिनी म्हणते, तसं तर मला काही सांगायचं नाही आहे, पण सांगते, मिथून काकांनी ब्रेड खाऊन टाकला आहे म्हणून. झालं, दोघांचं सगळं प्लॅनिंग फिसकटलं. पुन्हा दोघं विचार करतात, अरे बापरे, आता काय करायचं? नंतर मग त्यांना अंडी दिसतात आणि जीवा म्हणतो, चला आता अंडी बॉईल करून खाऊ म्हणून. जीवा अंडी बॉईल करायला ठेवतो, तोपर्यंत पार्थ बाहेर जाऊन बसतो टेबलावर आणि मस्त स्वप्न बघत असतो. तोपर्यंत जीवा येतो आणि त्याच्या कानात हळूच सांगतो, दादा, अरे एक प्रॉब्लेम झाला आहे. अरे अंडी सडकी होती, मी आत्ताच डस्टबिनमध्ये टाकून आलो आहे. तेव्हा पार्थ म्हणतो, काय? तोपर्यंत हे सगळं काव्या आणि नंदिनी ऐकतात आणि त्या दोघीही हसायला लागतात. मग आता काय खायचं बरं, हे यांना काहीच कळत नाही. मग जीवा म्हणतो, अरे दादा, तुला कुठं माहिती आहे पिठल्यात किती जास्त प्रोटीन असतं ते? तेव्हा पार्थ म्हणतो, हो हो, पिठल्यात खूप जास्त प्रोटीन असतं म्हणून. आणि दोघेही हावऱ्यासारखे ती पिठलं घेतात आणि खात असतात आणि नंदिनी काव्यही त्यांना बघून खूप खूप हसतात. असाही या चौघांचा जेवणाचा प्रोग्राम झालेला असतो आणि चौघंही आपल्या रूममध्ये जातात. त्याच्यानंतर नंदीला मानिनीचा फोन येतो आणि मानिनी विचारत असते, काय झालं, जेवलीत का सगळी? तेव्हा नंदिनी तिला सांगत असते, हो सगळी जेवली, तुमची पोरंही खूप जेवली, जीवानी तर बोटं चाटून पिठलं खाल्लं म्हणून. तेव्हा आणि ती खूप हसत असते. तेव्हा जीवा तिला म्हणतो, ए काय चाललंय तुझं, का हसतेस तू? तेव्हा नंदिनी तिला म्हणते, माझं तोंड, माझे दात, मी माझी काहीही करेल, मी हसेल नाही तर काहीही करेन. तेव्हा जेव्हा तिला म्हणतो, ही वेळ तुझ्यावरही येऊ शकते हां. तेव्हा नंदिनी म्हणते, मी काय जन्मीचे आहे का अशी वेळ माझ्यावरती यायला? आणि नंदिनी जीवाला म्हणते, हे तुमचे जर प्रश्न उत्तरांचा कार्यक्रम झाला असेल ना तर मला झोपू द्या, आता मला खूप कंटाळा आला आहे. आणि नंदिनी झोपायला लागते. तेव्हा जीवा म्हणतो, काय चाललं आहे हे सगळं? पिठलंही मीच खायचं, जमिनीवरही मीच झोपायचं. तेव्हा नंदिनी उठते आणि त्याच्याकडे येते आणि म्हणते, काय चाललं आहे, काय चाललं आहे, काय बोलताय तुम्ही? तेव्हा जीवा म्हणतो, सगळं तर ऐकायचं आणि वरून मलाच येऊन विचारायचं की काय झालं म्हणून. तेव्हा नंदिनी म्हणती, तुम्ही मला फॉलो करू नका हां, चिडवण्यातही तुम्ही मला फॉलो करताय. तेव्हा जीवा म्हणतो, मी काही तुला फॉलो वगैरे करत नाही हां, अशी तू कोण लागून गेलीस तुला फॉलो करायला? तेव्हा नंदिनी म्हणते, हे तुमचं सगळं झालं असेल ना तर मला झोपू द्या. आणि नंदिनी झोपायला जाते. इकडं पार्थच्या रूममध्ये काव्या पार्थला म्हणत असते, पार्थ
मला बेडवरती झोपायचं आहे, तुम्ही खाली झोपा ना. तर पार्थ म्हणतो, मी का खाली झोपू, मला नाही जमणार खाली झोपायला, मला नाही सवय खाली झोपायची. तेव्हा काव्या त्याला म्हणते, अहो कसली थंडी पडली, फरशी खूप गार झाली, माझ्या पाठीला उसण भरेल ना. तेव्हा पार्थ म्हणतो, तुमच्या पाठीला उसण भरते आणि माझ्या नाही भरणार का, मला नाही सवय, छे छे मला अजिबात जमणार नाही. तेव्हा काव्या पार्थला सांगते, मी तुम्हाला विचारत नाही आहे, मी सांगते आहे तुम्हाला आणि तुम्हाला ते करावंच लागेल. याच्या अगोदर मी कधी म्हटलं आहे का तुम्हाला काय, मी पहिल्यांदाच सांगते ना, मग तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे. तेव्हा पार्थ म्हणतो, मला प्रॉब्लेम तुमच्याशी नाही, तुम्ही हे जे काही बोलताय ना, काही तमीज वगैरे आहे की नाही तुम्हाला बोलायची, असं म्हणतो. तेव्हा काव्या खूप रागातच पार्थकडे बघत असते आणि आजचा भाग इथेच संपतो. तर उद्याच्या भागात आपल्याला काय बघायला मिळणार आहे. नंदिनी जीवाला म्हणत असते, आता आपला काहीही संबंध नाही आहे. तेव्हा जीवा नंदिनीला म्हणत असतो की आपण एकाच रूममध्ये राहतो ना, मग आपला काहीतरी संबंध असेलच की. इकडे पार्थ आणि काव्याच्यातही तेच चाललेलं असतं की काव्या पार्थला म्हणते की आपण दोघं रूममेट्स आहोत ना, तर आता मी काय सांगते ना ते तुम्ही अजिबात कालवा न करता गप्पपणे ऐकून घ्यायचं. पार्थ म्हणतो, बोला काय बोलायचं आहे तुम्हाला. तेव्हा काव्या म्हणते, आपण दोघेही आज याच बेडवरती झोपायचं. हे ऐकून पार्थला शॉकच बसतो. आता इथून पुढं मालिकेच्या पुढच्या भागात काय होईल हे बघणं खूपच मनोरंजक ठरणार आहे. तर अशाच पुढच्या दररोज एपिसोडसाठी माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.